नागपूर महानगरपालिकेतर्फे निशुल्क जयपूर फूड साहित्य वितरण आणि सहाय्यक साधने मोजमाप वाटप आयोजित करण्यात आलेला आहे। नागपुरात दिव्यांग बांधवांसाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष जयपूर फूड शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आणि नागपूर महानगरपालिकेच्या सहकार्याने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे। कविवर्य सुरेश भट कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आज लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली। दिव्यांग, अंध आणि कर्णबधिर नागरिकांना जयपूर फूडसह आवश्यक सहाय्यक साहित्य उपलब्ध करून देण्याचा या शिबिराचा उद्देश आहे। नागपूर महानगरपालिका, भगवान महावीर विकलांग सहाय्यता समिती, नागपूर जिल्हा परिषद, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र आणि टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। शिबिरात जयपूर फूड तयार करण्याच्या मशीनचे पूजन अतिरिक्त आयुक्त मुरुगानंथम एम यांच्या हस्ते करण्यात आले। मुख्यमंत्री सचिवालयाच्या सहसचिव आशा पठाण यांनी शिबिराची पाहणी करून व्यवस्थेचा आढावा घेतला। दिव्यांग बांधवांना नोंदणीपासून तपासणीपर्यंत आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून एनसीसी आणि एनएसएसचे स्वयंसेवकही लाभार्थ्यांना सहकार्य करत आहेत। नागपूर महानगरपालिकेच्या तर्फे आणि समाज विकास विभाग म्हणजेच शासनातर्फे सुद्धा एकत्रित असा हा कार्यक्रम दिव्यांगजनांच्या म्हणजे त्यांना सगळ्या प्रकारचा लाभ मिळावा, त्यांच्या ज्या जीवनातल्या अडीअडचणी आहेत त्या सगळ्या दूर व्हाव्या, सारख्या प्रवाहामध्ये ते यावे, या अर्थाने त्यांचा म्हणजे सगळ्या गोष्टी त्यांना मिळाव्या यासाठीच म्हणून आजचं हे शिबिर आहे। काल म्हणजे दिनांक 7 पासून दिनांक 10 पर्यंत 3 दिवसात हे शिबिर घेण्यात आलं आहे। नागपूर शहरातील आणि जिल्ह्यातील जे काही दिव्यांगजन आहेत ते त्या सर्व दिव्यांगांनी या ठिकाणी यावं, त्यांच्या अडीअडचणीच्या नुसार त्यांना इथे जे साहित्याची गरज आहे ते साहित्य मिळण्यासाठीची सगळी व्यवस्था या ठिकाणी केली। वैशिष्ट्य हे आहे की जयपूर फूड च्या माध्यमातून त्यांना म्हणजे हात किंवा पाय जे कृत्रिम आहे ते सुद्धा ताबडतोबीने मोजमाप, ताबडतोबीने त्याची बनवाई म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग या ठिकाणी त्यांनी कारखाना पण आणलेला आहे आणि होत असेल तर हे सगळं त्याच दिवशी त्यांना देण्याचा हा देखील प्रयत्न म्हणजे अतिशय ताकदीने हा प्रयत्न सुरू आहे। काल पहिला दिवस होता, सुमारे 765 दिव्यांगजन या ठिकाणी आले, पण विशेषतः 1000 लोकांची नोंदणी मात्र झाली आणि 800 लोकांना म्हणजे 800 असासाठी की 765 लोकांची नोंदणी झाली, पण एका व्यक्तीला कधी कधी 2 कधी कधी 3 असे ऍड्स देखील देण्यात आल्यामुळे ही संख्या 800 पर्यंतची गेलेली आहे। उरलेले म्हणजे आजचा आणि उद्याचा देखील दिवस पुन्हा हजार एक लोक निश्चितपणे या ठिकाणी होतील असा अंदाज आहे आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून या सर्व लोकांशी 1 to 1 बोलण्याचा प्रयत्न केलाय। त्यांना काय हवं नको त्या अर्थाने त्यांनी इकडे यावं, म्हणजे सेपरेशन करूनच असं इथे बोलवलेलं आहे। तर अतिशय चांगला एक दिव्यांगजनांसाठीचा हा कार्यक्रम माननीय शासनातर्फे, माननीय मुख्यमंत्र्यांच्या तर्फे अत्यंत जिव्हाळा, अत्यंत कळकळ त्यांना जी सर्व वर्गांसाठी आहे ती दिव्यांगजनांची कळकळ या शिबिराच्या माध्यमातून दिसून येते। 3 दिवस शिबिर आहे आणि मात्र या 3 दिवसांमध्ये नोंदणी जर अधिक असली आणि काही लोकांना साहित्य मिळायचं राहिलं असेल तर त्यासाठी आणखी 1-2 दिवस साहित्य मिळण्यासाठीची व्यवस्था मात्र निश्चितपणे करण्यात येणार आहे। इस संकल्पना से नागपुर जिला में दिव्यांग बंधुओं को विविध सांस्कृतिक वितरण किया जा रहा है 7 अगस्त से 10 अगस्त तक। इस दरमियान इस्कॉन ने अपनी सर्विस यहाँ पर दी है। इनका जो कोट है, डेंसिटी है, रेट है और दिव्यांग के लिए इनकी जो सहायता इन्हें दी है और इस कैंप के लिए जो मदद दी है उसके लिए मैं मुख्यमंत्री सचिवालय की ओर से ये आभार करता हूं। धन्यवाद। माझं नाव विद्या शरणागत आहे। मी इथे महानगरपालिकेच्या माध्यमातून आली आहे। इथे मला व्हीलचेअर अशी सवलत पुरवण्यात आली आहे, त्यामुळे मी मुख्यमंत्री आणि महानगरपालिकेचा मनापासून धन्यवाद मानते। My name is लतिका किनी राजपांडे। मैं नागपुर में रहती हूँ। मैं नगर पालिका से मिला है मुझे। नागपूर जिल्ह्यातील अस्थिव्यंग आणि कर्णबधिर दिव्यांगांसाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे निशुल्क जयपूर फूड साहित्य वितरण आणि सहाय्यक साधने मोजमाप वाटप शिबिर जे आहे ते आयोजित करण्यात आलेलं आहे। हे कविवर्य सुरेश भट सभागृह रेशीमबाग येथे आयोजित करण्यात आलेलं आहे। या कार्यक्रमाची जी तयारी आहे मागच्या 2 महिन्यापासून सुरू आहे, ज्यामध्ये नागपूर शहरातील जेवढे दिव्यांग आहे प्रत्येक दिव्यांगाला आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नक्षत्र कार्यालय इथून मोठ्या संख्येच्या टीम लावून तिथून आम्ही कॉलिंग केलेले आहे
आणि त्यामध्ये ज्या लोकांना ज्या लोकांना साधनांची आवश्यकता होती त्यांना आज इथे साहित्य वाटप करण्यात आलेलं आहे. काल जवळपास 1,000 लोकांच्या नोंदणी झालेल्या आहेत आणि या 3 दिवसामध्ये साधारणतः 3-3,500 लोकांच्या नोंदणी होण्याची आणि त्यांना साहित्य वाटप होण्याची पूर्ण संभावना आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये मी 36 जिल्हे 9 महिने 55 मागण्या अभियान चालवत आहे, ज्यामध्ये दिव्यांगांना त्यांचे हक्क मिळवून देण्याकरता या प्रकारचे उपक्रम राबवण्याकरिता माझी ही वाटचाल सुरू आहे आणि त्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यातील कलेक्टरला आम्ही निवेदन देऊन राहिलो आणि त्याचीच ही सुरुवात झालेली आहे. असे कार्यक्रम माननीय मुख्यमंत्री यांच्या आशीर्वादाने पूर्ण महाराष्ट्रभर राबतील आणि दिव्यांगांची सेवा होईल हेच अपेक्षा आहे. या प्रकारचा हा कॅम्प नागपूरला झाला, असेच कॅम्प प्रत्येक जिल्ह्यामध्ये नक्कीच होतील. त्यातले जिल्हाधिकारी कार्यालय, मनपा अधिकारी, कमिशनर साहेब यांना आम्ही वारंवार विनंती करतच आहोत. नक्कीच ते होतील.